सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांना राज्यस्तरीय स्वरसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आले। जर तुमच्या मनात काहीतरी साध्य करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते साध्य करू शकता आणि रेवणसिद्ध फुलारी हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत, असं प्रतिपादन बेंगळुरू येथील कलाभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक ऑस्कर कृष्णा यांनी केले। कलाभूमी प्रतिष्ठानच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त बेंगळुरू येथील पद्मरागा सभागृहात रविवारी आयोजित स्वर संभ्रम राष्ट्रीय स्तरावरील गायन कार्यक्रमात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील अक्कलकोट तालुका तोयनूर गावचे विशेष प्रतिभा असलेल्या झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांना प्रतिष्ठेचा स्वरसाधक पुरस्कार प्रदान करून ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री संजना नायडू, आर्यन, निर्माती शांती डी अवरादी, रूपश्री, पूजा आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी अभिनेता दिग्दर्शक ऑस्कर कृष्णा पुढे बोलताना म्हणाले की आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नये। कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रामाणिक काम, प्रयत्न आणि दृढनिश्चय खूप महत्त्वाचा आहे। संगीताची पार्श्वभूमी नसतानाही जग न पाहिलेल्या रेवणसिद्धनं आता जगाला आपल्याकडे पाहण्यास भाग पाडले। त्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केलं आणि श्रुती भट्ट यांच्या प्रार्थना गीतानं कार्यक्रमाचं उद्घाटन देखील करण्यात आलं। सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। देशभरातील गायकांनी या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाचा उत्साह देखील वाढवला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकारी अरुण अग्निहोत्री, लोकेश, निंगराजू, मधुसूदन, प्रशांत, रूपश्री, पल्लवी अग्निहोत्री आणि रश्मी यांनी परिश्रम घेतले। पूजा यांनी सूत्रसंचालन केलं आणि ऑस्कर कृष्णा यांनी आभार मानले।